24 इंडिया लाईव्ह न्यूज। नमस्कार, 24 इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। बघा आजची खास खबर। कंप्लीट घेऊन आमच्या इथं स्वस्त धान्य दुकान आहे, यांनी आम्ही 10 कंप्लीट दिले आतापर्यंत, पण यांनी आतापर्यंत कोणतीही चौकशी केली नाही। हे आमच्या ग्रामपंचायतले हँडल आहे। स्वस्त धान्य दुकान आमच्या ग्रामपंचायतची इमारत आहे। चिखले साहेब म्हणते आम्ही आमची स्वतःची आहे म्हणते, आणि स्वतःची असल्यामुळे BDO तहसीलदार आम्ही सर्वेकडे कंप्लीट केल्या, त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे आम्हाला उडवाउडीचे उत्तर देतात आणि कोणत्याच गोष्टीचे आमचे कामं होत नाही। आणि आतापर्यंत आम्ही प्रत्येक कंप्लीट केल्या, पण कोणत्याही गोष्टीची आतापर्यंत वरतं आम्ही COकडे गेलो, BDOकडे गेलो, तहसीलदाराकडे गेलो, पण कोणत्याही गोष्टीची आमची कामं होत नाही। त्यामुळे आता आम्ही आज बोलावलं, पत्रकार परिषद घेतली आणि त्याला सांगितलं की आमचे कामं झाले पाहिजे बा, तुम्ही हे करा म्हणते, खाली करा म्हणते। पण आम्ही म्हटलं बा इथं कोणत्याही गोष्ट वाद विवाद होण्याची शक्यता आहे, आम्हाला पोलीस संरक्षण द्या म्हटलं। त्याथे आम्हाला कोणत्याही गोष्टीची टाळाटाळ करून आम्हाला बाजूला करून देते। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इथली पाहणी वगैरे केली आहे का? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इथची पाहणी नाही केली, काहीच नाही। आम्ही पूर्ण डॉक्युमेंट जोडले याला, पण कोणत्याच गोष्टीची त्यांनी पाहणी केली नाही। जागून पत्र देते आणि हे करून देते, तुम्ही स्वतःच्या बळावर पक्का करा म्हणते। आणि इथं वाद विवाद होण्याची फार शक्यता आहे, त्याच्यामुळे आम्ही समोर वरिष्ठ अधिकारी उद्या सोमवारी जाणारच आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे का साहेब आमच्या स्वस्त धान्याच्या दुकानाचं काय झालं बा। पण साहेब म्हणते तुम्हाला लिहून दिलं। किती वर्ष झाले आहेत? हे 20 ते 25 वर्षापासून आहे, आणि याचा किराया नाही, याचा टॅक्स नाही, काहीच नाही, स्वतःच्या मालकीचं आहे म्हणते। आमचं साखळी उपोषण करण्याची पूर्ण आम्ही ठरवू, आणि आम्ही पिंटू भाऊ देशमुख यांच्या स्वतः यांच्यासोबत राहून आम्ही उपोषणाची तयारी सोमवारपासून करण्याची आमची पूर्ण आम्ही हे केली आहे, खात्री केली। संजय डोमाजी गजबी, राहणार मेंढेपठार बाजार येथील रहिवासी आहे। या गावामध्ये अनेक वर्षापासून चिखले साहेबांची एकाती सत्ता होती। थकलेलो आहोत। वरिष्ठ अधिकाऱ्याकडे CO मार्फत आम्ही एक वेळा चौकशी झाली आहे, त्याचा अहवाल पण झालेला आहे, सगळ्या गोष्टीची चौकशी झाली। त्यात आता लेटेस्टची गोष्ट सांगतो तुम्हाला की ग्रामपंचायतचा बोर सिंचन विभागाच्या जागी तिथून पाईपलाईन आली दर्ग्यावरून पाईपलाईन आली ते वॉटर सप्लायच्या विहिरीवरती टाकीवरती। स्वतः चिखले साहेब उपस्थित राहून त्यांनी इथून JCPनं पाईपलाईन करून ते कनेक्शन आपल्या शेताच्या पाईपलाईनला जोडलेले। अशा प्रकारचा एकंदरीत अनादनी गोंदी कारभार ह्या गावात चालू आहे, परंतु याला कुठे न्याय मिळत नाही आहे। कुठंतरी काहीतरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, म्हणून मी सरपंच साहेबाला या गावातले जे सदस्य यांना सांगितलं की आपण जे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जे मिलिंदभाऊ देशमुख आहे यांच्याशी संपर्क साधला का आम्हाला कुठेतरी इथं न्याय भेटला पाहिजे। जर न्याय मिळत नसेल या गावातल्या लोकांना तर मग आमचं एकच म्हणणं आहे की साखळी उपोषण करा किंवा उपोषणावर बसा, जेणेकरून आपल्याला कुठं ना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे। अशा प्रकारची हे इथे या गावाची परिस्थिती आहे। एवढंच मी या आपलं माझं मत आहे। त्या भवनाचे सर्व कागदपत्र असताना हो ना, राजकीय नेते आम्ही वारंवार या अगोदर बी राष्ट्रवादीचे इथे नेते होते, त्यांच्याकडे बऱ्याचदा याच्या संदर्भामध्ये बोललोय, तक्रारी दिल्या, COकडे तक्रारी दिल्या आहे, त्याचेही पुरावे आहेत। सगळे राजकीय नेते म्हणजे कोण? आपले तेच चिखले साहेब तेच ना? हा, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहिलेले आहे, त्यांच्या मागे खूप मोठं राजकारणाचं पाठबळ आहे। आणि या गावातले सामान्य लोक वारंवार जातात, थकून जातात। कसं आहे, एक राजकीय मोठं नेतृत्व असलं त्याच्या मागे खूप मोठं पाठबळ असते, पण सामान्य जनतेच्या मागे कोणी उभा असतं। त्यामुळे आमचं म्हणणं असंच आहे की हे जे इथली जे चौकशी आहे की इथं ज्या काही गोष्टी घडत आहे त्या गोष्टीची मोक्यावर येऊन अधिकाऱ्यानं चौकशी करायला पाहिजे। अधिकाऱ्यांनी इथे येऊन पाहिलं पाहिजे की इथं काय वस्तुस्थिती आहे। तुमचा आरोप आहे की जे राजकीय नेते आहेत चंद्रशेखर चिखले ते तुमच्या कामात अडथळा आणत आहेत, असं तुमचं म्हणणं आहे का? अडथळे तर करतातच, अडथळे करत नाही अशातला काही भाग नाही, अडथळे तर होतच आहे, तो काही विषय नाही आहे। पण आमचं म्हणणं आहे की ज्या या शासकीय इमारती आहे, ज्या सरकारी आहे, त्या इमारती जशी ही इमारती संबंधात मी बोललोच आहे। दुसरं तेवाली त्यांनी दावा केला आहे, ते वन विभागाची जागा आहे, ती बी जागा वन विभागाचीच आहे।
या सगळं याची चौकशी व्हायला पाहिजे. इथं स्थानिक इथं येऊन चौकशी करायला पाहिजे अधिकाऱ्यांनी, काय परिस्थिती. इथं चौकशी आजपर्यंत झाल्या पण त्याच्या मागे त्या दबल्या. कोणत्या परंतु गावचे जय महाराष्ट्र. मी मिलिंद देशमुख, शिवसेना जिल्हा उपसंपर्क प्रमुख नागपूर ग्रामीण. गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे यांच्या गावाला सांगण्याप्रमाणे गेल्या 60 वर्षापासून त्या ग्रामपंचायतवर चिखले घराण्याचं एक हाती वर्चस्व होतं. त्यांची सत्ता होती. आता आपण म्हटल्याप्रमाणे चंदुगुरुजी सोबत जिल्हा परिषदमध्ये याच्या आधीच्या ग्रामपंचायतमध्ये सगळं गाव होतं. त्यांच्यासोबत त्यांच्या लोकांसोबत व्यवहार त्यावेळेस चांगले असतील म्हणून लोक सोबत असतील. आजच्या घडीला लोक विरोधात एवढे लोक आपल्या विरोधात का जात आहेत याचं गुरुजींनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. गुरुजी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या ज्येष्ठ आहे, ते काय त्यांना जास्त मार्गदर्शन करणार नाही. पण ही जी समोरची जी इमारत आहे स्वस्त धान्य दुकानाची, ही जर ग्रामपंचायतची आहे आणि ग्रामपंचायतच्या पैशातून या इमारतीचं जर बांधकाम झालं आहे तर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन मोठेपणा घेऊन ते ग्रामपंचायतला हस्तांतरित केलं पाहिजे की तुमची इमारत आहे, तुम्ही घ्या. तसं आता यांचं म्हणणं आहे की फॉरेस्टच्या 2-3 जागेवर त्यांनी दुसऱ्याच्या नावाने असेसमेंट म्हणून स्वतःच्या इमारती बांधल्या आहे आणि त्याच्यावर असेसमेंटमध्ये खोडतोड केलेली आहे. मला एक सांगा, जर आपण फॉरेस्टच्या जागेमध्ये एक साधा दगड जरी उतरला किंवा एक झाड जरी तोडलं तर आपल्यावर कितीतरी प्रकारच्या कारवाया होतात. पण चंद्रशेखर गुरुजींचं प्रस्थ मोठं असल्यामुळं गुरुजी सुरुवातीपासून त्यांची सवय मी पाहिलेली आहे सरांची की जिथं सत्ता आहे सत्तेसोबत राहिलं माणूस तर माणसावर कारवाई होत नाही, हे 100% खरं आहे. आतापर्यंत 25 वर्ष अनिलबाबू देशमुख इथले आमदार होते, मंत्री होते. त्यांच्या छत्रछायामध्ये त्यांनी सगळं आपलं इथं साम्राज्य वाढवलं. आता मधल्या पिरियडमध्ये त्यांचं कुठेतरी अनिलबाबूंसोबत खटकलं आणि त्यांना असं वाटलं की गावातल्या लोकात आपल्या मागे जास्त हात धुवून भिडलेले आहे. इथून जर आपल्याला सुटका करून घ्यायची असेल तर मग आता ते BJPच्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन स्वतःला स्वच्छ करून घेण्याचा ते प्रयत्न करत आहे. माझ्या माहितीप्रमाणे 2 दिवसाआधी ते आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आले. त्याच्या आधी पालकमंत्री साहेबांना भेटले. विधानसभेतले जे धुरंधर जे स्वतःला नेते समजतात त्यांच्या माध्यमातून त्यांनी BJPत प्रवेश करायचा आटोकाट प्रयत्न सुरू केलेला आहे. पण आता मी जे माहिती घेतली आहे जिल्हा परिषद सर्कलमधले बहुतेक सरपंच उपसरपंच जेवढ्याही सगळ्या ग्रामपंचायत आहे त्या सगळ्या त्यांना BJPमध्ये इथं BJPचे सरकार असल्यामुळे त्यांना BJPत घेण्यापासून त्याला घेऊ नका BJPमध्ये असं त्यांचं लोकांचं म्हणणं आहे. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखरजी बावनकुळेला एकच विनंती करेल की साहेब, जोपर्यंत या गावाचा निकाल लागत नाही, ह्या गावाचा जोपर्यंत सोक्ष होत नाही, लोकांच्या अडचणी दूर होत नाही, तोपर्यंत आपण लोकांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून गुरुजींना थोडंसं पक्षाच्या बाजूला ठेवा. त्यांनी आता राष्ट्रवादीमध्ये बरीच सेवा केली, त्यांना काही दिवस थोडा आराम करू द्या, 4-6 महिने, जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत. एकदा शासनाची कारवाई झाल्यावर त्यांना तुम्ही खुशाल त्यांना BJPमध्ये घ्या. BJPमध्ये त्यांना मोठं पद द्या. आमच्या शुभेच्छा त्यांना. राजीनामा दिलेला आहे, याच्या मागचं कारण काय? याच्या मागचं काय कारण कसं आहे, जर कुठं आपल्या हातून काहीतरी चुका झाल्या असतील आणि त्या चुकीवर जर आपल्याला पांघरून टाकायचं असेल आपल्याला सत्तेसोबतच राहावं लागेल. आता जिल्ह्यामध्ये जेवढेही मोठे सगळे प्रवेश झालेले आहे, जेवढेही प्रवेश झाले असं मी कोणाचं नाव घेणार नाही, पण हे सगळे त्यांच्या केलेल्या अनागोंदी कारभारावर पांघरून टाकासाठी BJPमध्ये गेलेले आहे. मला सांगा, BJP हा एक विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. BJP हा एक विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. BJPची एक कार्यप्रणाली आहे. पण तुम्ही या 10 वर्षामध्ये पाहत असाल की BJPमधले जेवढे लोक आहेत, जमिनीचे ग्राउंडचे कार्यकर्ते आहेत, सगळे बाजूला झाले आहे. BJPमध्ये पाहाल तुम्ही, राष्ट्रवादीचे लोक BJPमध्ये दिसतील, काँग्रेसचे लोक तुम्हाला BJPमध्ये दिसतील, शिवसेनेचे लोक BJPमध्ये दिसतील. सगळे यांनी लोकांचे पोरं अडॉप्ट केलेले आहे आणि लोकांचे जे वाढलेले पोरं आहे, म्हणजे लहान कसं आहे, छोट्या मुलाला जर आपल्याला तयार करायचं त्यावेळेला माणसाला कष्ट होते, छोट्या पोराला तयार करीत कष्ट होतात, म्हणून त्यांनी लोकांचेच मोठे पोरं अडॉप्ट केलेले आहे. आणि म्हणजे त्याला पालन पोषणाचा खर्च कमी झाला पाहिजे आणि डायरेक्ट आपल्याला रेडीमेड कोणाची प्रॉपर्टी मिळाली पाहिजे. म्हणजे सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहे, चांगल्या ज्या प्रॉपर्टीज ज्या आहे त्यांना सगळं BJPने अडॉप्ट केलेलं आहे. म्हणून आपण त्याच्यावर जेवढा जास्त फोकस करता येईल आपल्या माध्यमातून तेवढा आपण फोकस केला पाहिजे आणि गावातल्या लोकांना न्याय आपल्याला कसा देता येईल मीडियाच्या माध्यमातून. कारण की आता हे लोक सगळे पत्रव्यवहार करून तहसीलदार SDO साहेबांना पत्रव्यवहार करून थकून गेलेले आहे. म्हणून आता यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला 8-10 दिवसामध्ये जर न्याय मिळाला नाही आम्ही काटोल तहसील कार्यालयासमोर सकाळी उपोषण करणार आहोत आणि त्या उपोषणाला
शिवसेनेचा आणि माझा 100% पाठिंबा असणार आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. चिखलेंनी कबूल केला आहे की राष्ट्रवादीचे नेतेच नेत्यांनी त्यांच्यावर अविश्वास दाखवलेला आहे. तो त्यांचा वैयक्तिक विषय, त्याच्यात मी काही बोलणार नाही. होऊ शकते काही त्यांच्या व्यवहारामध्ये काही फाटाफूट झाली असेल. प्रत्येकाचे कोणासोबत काही ना काही व्यवहार असतात. निर्णय घेतील त्यासोबत त्यांच्यासोबत राहील मी आणि आमची पूर्ण शिवसेना. शेवटी आम्हाला बाळासाहेबांचं एकच सांगणं आहे की 80% समाजकारण, 20% राजकारण. आम्ही समाजकारणासाठी सदैव, मग तो कुठल्या पक्षाचा असो, पक्षाचं काही देणं घेणं नाही. आम्ही यांच्यासोबत आहोत. ही होती आजची खास खबर. बघत राहा 24 इंडिया लाईव्ह न्यूज. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा. धन्यवाद. 24 India Live News.